सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून 24 तासात कोयना धरण येथे 164 तर नवजा येथे 145 मिलीमीटर पर्जन्यमान झाले। तसेच कोयना धरणात ही पाण्याची चांगली आवक आहे, त्यामुळे पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाणी सोडले। तसेच वारणा चांदोली धरण हे 82.51% भरले असून आज दुपारपासून धरणाचे 4 वक्राकार दरवाजे उचलून 2200 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1648 क्युसेक असा एकूण 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वारणा कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय। सांगली आयर्विन येथे कृष्णेची पाणी पातळी 27 फुटांवर स्थिर आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 31 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। शिराळा तालुक्यातील ओढ्यांना देखील पूर आलाय, त्याचंही पाणी नदीपात्रात आल्याने नदीकाठी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आलंय। वळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणाऱ्या पुलावर पाणी आले। तालुक्यातील कांदे सावर्डे पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। मंदूर सम्राटनगर ओढ्यावरील पूल तुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली। चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वारणा धरणातून होणारा विसर्ग व संततधार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे।